बघ मालकीन तुझी, मालकीन दिसते का, मालकीन दिसते का, बघ मालकीन. म्हणलं अरे नाही सोड मला, ते सोड पहिलं, सोड मला. इला आम्हाला इथे डोळे हातपाय सगळं व्यवस्थित असून आम्हाला जमत नाही आणि तुम्ही लय भारी करताय बरं का. एव दिस कॉफी इज सो कोल्ड. त्याने विचारलेलं की जर का तुम्हाला दिसत नाही तर मग तुम्हाला कसं कळतं जेवताना तोंड कुठे. ते बघ दया येऊन आहे ना, मॅक्झिमम तुम्ही समोरच्याला 500 रुपये देता, लग्न नाही करत काय. आणि मग इंट्रोड्युसिंग टू यू टू द मोस्ट अवेटेड प्रॉडक्ट ऑफ द सेंचुरी, सिम्पथी गेनर. सिम्पथी गेनर म्हणजे माझी काठी. हॅलो सिम्पथी गेनर. ए तुला माहिती का मी कोण आहे? मी आहे का नाही इथनं आहे ना, इथनं पाऊड पाट्यापर्यंत चालतो. हे काय चालतो म्हणजे? चालतो म्हणजे माझी हवा आहे तिथपर्यंत. तुझी कुठपर्यंत हवा आहे परत? माझी माझी अंधा आहे का? हा. लगता है आज बर्फ गिरने वाली है. होस्टनी घोस्ट केलं. होस्ट 10:30 वाजता झाली, कळलं का? पण होस्टनी घोस्ट केलं ना ऐन टायमाला. रोलिंग आहे, सगळं रोलिंग आहे. तुम्ही आता डायरेक्ट चालू करा. येस येस. शुगर हवी लागते तुला? ब्लॅक अशीच पाहिजे. पाणी आणि कॉफी. डाएट सुरू केलं का तू? तेवढंच नाही, मी आधीपासूनच असत होतो. हो का? हो. मला तर आठवतं DCS ला डबडब चहा प्यायचा. चहा प्यायचो, चहा आता पण पितो. चहा आता पण पितो. चहा आता मी फक्त शांभोईच्या हातचं पितो. ओ माय गॉड, कसं शांभोई सगळ्यात भारी करते चहा. तुला माहिती का चवीने चहा कसा प्यायचा असतो? तुला दाखव का चवीने कसा चहा प्यायचा असं? हा दाखव. कॉफी पण, कॉफीला काय कॉफी पण शुगर नाही त्याच्यामध्ये. शुगर घालू नये कॉफी मध्ये, कॉफीची चव. हा नाही करायचा. अच्छा ते पण आहे का? ट्राय परत करू. 1 2 3 स्टार्ट. हा थांब जरा मी करू ना. 1 2 ते एकत्र. 1 2 3. काय विचार केला तू आज पहिलं पॉडकास्ट? काय बोलायचं, काय नाही मी फक्त हा विचार केला की नाही फ्लो मध्ये जायचं. फक्त फ्लो मध्ये जसं गप्पा होतील तशा होतील. आणि ते टिपिकल इंटरव्ह्यू वाला नको होतं मला. प्रश्न विचारणार मग मी उत्तर देणार. विचार की मग कधी झालं तुला हे, मग जन्म जाते का? डिस्टर्ब करतो जराशी चहा. तर मी म्हणत होतो की ते टिपिकल प्रश्न उत्तर नको होते मला, नाही का, की तुम्हाला विचारणार की कधी झालं रे हे, मग कसं झालं, मग काय अडचणी आल्या, मग कशी मात केलीस तू त्याच्यावरती. ओ माय गॉड. टिपिकल. हा टिपिकल तसं नको होतं. जसं येईल फ्लो मध्ये इन्फॉर्मेशन तशी आपण बोलत जाऊ. पण तुला म्हणजे मला वाटतं तू मला सांगितलं होतं वयाच्या 10व्या वर्षी काहीतरी. 9व्या वर्षी. 9व्या वर्षी ना. स्टीव्हन जॉन्सन सिंड्रोम झालेला. स्टीव्हन जॉन्सन सिंड्रोम कोणाला होतो? ज्यांना एखादं नाव आहे. हो नाव आहे असं. त्या माणसाचं नाव असेल स्टीव्हन जॉन्सन. हो हा मी म्हणलं असं काय नाव आहे. त्याने तो काढला शोधून म्हणून त्याचं नाव टाकलं त्याला. ओके. तर तो कोणाला होतं? एखाद्या स्पेसिफिक ड्रगची एक स्पेसिफिक ॲलर्जी असते. म्हणजे समजा आता मला सल्फाची ॲलर्जी आहे, तर आता समजा मला सल्फाची आहे, तुला दुसऱ्या कुठल्या तरी ह्याची असेल, ते जर घेतलं तर मग आपल्याला खूप अशी भयानक ॲलर्जी येते शरीरावरती. म्हणजे शरीर भाजल्यासारखं होतं पूर्ण. चिकन पॉक्स, ब्लिस्टर्स येतात तोंडातून, घशातून. आणि ते काय करतं, तुमचा शरीरातला ओला भाग जो आहे ना, डोळे, सलायवा, नाही का, सगळ्या गोष्टी त्याच्यावरती अटॅक करतं. ते ब्लॉक करतं सगळं. आणि ते खूप भयानक असतं. ते स्टिरॉइड्सनी तुम्हाला कमी करावं लागतं. ते जर का लवकर लक्षात आलं तर तुम्ही वाचता, जर का लेट लक्षात आलं तर मग नाही वाचत. आणि माझ्या बाबतीत सुदैवाने त्यावेळेस लवकर आलं ते लक्षात, पण खूप सिव्हिअर झालं होतं ते. तर मला पण ते स्टिरॉइड्स वगैरे या सगळ्या गोष्टींनी वाचलं. माझी रिकव्हरी व्हायला वर्ष तरी लागलं. नाही पण समजा लेट कळलं असतं तर जसं आता तुझं नाही, मग डेथ, मग ते भयानक असतं. हो, कारण त्याच्यावरती असं असतं की पूर्ण शरीर, माझे हेड टू टो, माझं सगळीकडे चिकन पॉक्स सारखे आले होते, कांजण्यासारखे. परत माझी सगळी नखं, स्किन गळून सगळं नवीन आले. माझ्या तोंडात चिकन पॉक्स सारखे, नाही का, फोड होते, घशात फोड होते. पाणी पण नव्हतं पिऊ शकत मी. एवढं डेंजर? हा, सलाईनवर होतो मी महिनाभर. आणि मग नंतर त्याच्यावर हळूहळू मग ते रिकव्हर झालं वर्षभरात. पण त्यांनी शेवटचं अटॅक कुठं गेलं तर टिअर वेन्सवर, म्हणजे जे डोळा ओला ठेवतात ना आपल्या अश्रुग्रंथी,
त्याच्यावरती अटॅक केला, त्या ब्लॉक केल्यामुळे विजन डिस्टर्ब झाली, मग कॉर्निया डिस्टर्ब झाला. हो. सो रेटिना जो मागचा भाग असतो ना डोळ्याचा, तो चांगला आहे माझा, पण पुढचा डिस्टर्ब आहे आणि त्याच्यावरती काय करू शकत नाही. आय प्लांट म्हणजे वगैरे काहीच नाही, म्हणजे अँटीबायोटिक काहीच नाही याच्यावरती. कुठेच नाही, जगात कुठेच नाही. खूप लोक म्हणतात नाही तुम्ही आणि खूप लोक आता किती झाले, किती मी 9 वर्षाचा होतो तरी पण आता समजा आता एखादी व्यक्ती भेटली, नाही मग तुम्ही डॉक्टरला नाही दाखवलं का? अरे दाखवलंय बाळा, सगळ्यांना दाखवून झालंय, सगळ्या जगभरच्या डॉक्टरांना दाखवून झाले, त्याशिवाय आम्ही शांत बसणार आहे का? तर नाही, तुम्ही मग डोळे का नाही ट्रान्सप्लांट करत? कारण नाही होऊ शकत. हा, मला तेच झालं की तू म्हणजे होऊ शकत नाही का? नाही होऊ शकत. डोळे जरी लावला ना दुसरा तो गळून पडेल, कारण ओलावा नाहीये. कुठलीही गोष्ट आपल्या शरीरात मर्ज होण्यासाठी आहे ना, त्याला तिथे थोडं ते ओलसर गोष्ट लागते ती, किंवा ओलावा लागतो, तिथे जिवंतपणा लागतो ना त्या ठिकाणी. तर तो जिवंतपणा नाही. जिवंतपणा म्हणजे काय, तिथे पाणी नाही ना डोळ्यात. इट इज नॉट दॅट अलाइव्ह. सो ते मर्ज नाही होऊ शकत दुसऱ्या कुठल्या गोष्टीला स्वतःमध्ये. पण हे जो तुम्हाला आता सांगितलं सिंड्रोम, म्हणजे ते कोणाला पण होऊ शकतं ना? कोणाला पण होऊ शकतं, आणि त्यांना कुठल्या ड्रगमुळे होईल ते माहिती नाही. त्यांना त्या ड्रग नुसार होणार. म्हणजे जी ॲलर्जी बॉडीमध्ये ते तर मग अरे स्कॅनिंग करायला लागेल बॉडीची, कसं कळणार ते आता कळावं लागणार. आणि सल्फाचं कसं आहे, मला जी ॲलर्जी ते खूप कमी लोकांना असते त्याची ॲलर्जी. ओके. आणि ते माहित नव्हतं आम्हाला पण नाही आणि डॉक्टरला पण नाही. ते डॉक्टरची जबाबदारी खरं तर, की ती ॲलर्जी आहे की नाही ते बघायचं. वाटतं मी कशी दिसत असेल, तुला काय वाटतं? तू काय विचारलं सांग. नाही केलंय मी तसं व्हिज्युअलाइज खरं तर. तुझी हाईट जास्तीत जास्त मी व्हिज्युअलाइज करू शकतो. तू माझ्यापेक्षा थोडीशी हाईटनी कमी आहेस. हा, आणि चांगलं बोल. चांगलं बोल. आणि बाकी नाही मानलेत मी तसे तर्क कधी, पण मी मोस्टली हाईट वरती मेजर करायचो. अच्छा. हा, हाईट वर साधारण कशी असेल व्यक्ती वगैरे. पण तू जेव्हा लोकांना भेटतो नवीन, तेव्हा तू म्हणजे त्यांना कसं लक्षात ठेवतो? आवाजावरून लक्ष ठेवतो, कसं ठेवतो? आवाज आणि त्या व्यक्तीची एखादी टिपिकल गोष्ट असेल कोणती. समजा आता एखादी व्यक्ती तिने खूप जास्त परफ्यूम लावला असेल, किंवा एखादी व्यक्ती ती अजिबात खूप गबाळी राहत असेल ना, तरी पण लगेच कळतं की गबाळी व्यक्ती. हा, कारण फ्रेशनेस नसतो त्या व्यक्तीच्या सगळ्याच पर्सनॅलिटीमध्ये, ऑरामध्ये. असं जरा असतं थोडंसं. ते पण कळतं. मग तू आता रिसेंटली कुठली फिल्म बघितली? रिसेंटली मी आता बघितलीये झुटोपिया 2 थिएटरमध्ये. अॅनिव्हर्सरी होती आमची, त्या दिवशी. मूवी कसा बघतो? म्हणजे खूप उत्सुकता, म्हणजे मला पण मूवी कसं बघत असशील रे? मूवीचं असं आहे की जर का थिएटरमध्ये वगैरे बघत असेल तर मग जी कोणी व्यक्ती बरोबर आहे ती मधले मला व्हिज्युअल सांगते, क्यूज, आणि मग त्याच्यावरून कळतं. पण मूवी मला बघायचा सगळ्यात भारी एक्सपिरियन्स हा नेटफ्लिक्स वरती जेवढा भारी आहे तेवढा कुठेच नाही. त्याचं कारण असं की ऑडिओ डिस्क्रिप्शन नावाची गोष्ट आहे. तुम्ही जर का नेटफ्लिक्सवर गेलात किंवा अमेझॉनवर पण आहे ना, अमेझॉन प्राईम वरती बऱ्याच सिरीज आणि मूवीजला आता ऑडिओ डिस्क्रिप्शन केलंय. पण मला वाटतं हे ऑन OTT वरती जे सगळ्याला असेल ना, का नाहीये तसं? सगळ्याला सरसकट नाहीये. नेटफ्लिक्सची पॉलिसी आहे तशी की जे कुठलं नेटफ्लिक्स ओरिजिनल असेल, वेब सिरीज किंवा पिक्चर, त्याला ऑडिओ डिस्क्रिप्शन कंपल्सरी असलंच पाहिजे, अशी पॉलिसी आहे त्यांची. नेटफ्लिक्स वरती तुझं आवडतं काय आहे? तू बघितलं की बाप होतं, मला लय आवडलंय. मी आधी थोडं ऑडिओ डिस्क्रिप्शन बद्दल सांगते काय ऑडिओ डिस्क्रिप्शन. तर ऑडिओ डिस्क्रिप्शन म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण दोघं इथे बसलोय, ठीक आहे, तू आणि मी बसलोय इथे, तर आपण बोलतोय, आता मी एक बोलतोय, त्यानंतर तू मला रिप्लाय देतेस. पण आता त्याच्यामध्ये इन द मिडल ऑफ द कॉन्व्हर्सेशन मी 1 मिनिट पॉज घेतो, 2 सेकंद, आणि कप उचलतो. ओके, ठीक आहे. हे मला कळलेलं नाही. आता ऑडिओ डिस्क्रिप्शन काय करतं, ह्या 2 सेकंदाच्या पॉज मध्ये आहे ना, काय करतं, मी बोलून झालं, he left the cup from the table, ते पण सांगतं एका वाक्यात किंवा 4 शब्दात 5 शब्दात. जेवढा पॉज आहे ना तेवढ्यात व्हिज्युअल क्यू देऊन जातं मला ते, की काय झालं एक्झॅक्टली, किंवा हिज फेस ड्रॉप्ड, किंवा ही ग्रिमेसेस, म्हणजे असं नाही का, म्हणजे त्याला त्रास होतोय, किंवा ही रोल्ड हिज आईज, म्हणजे एक्सप्रेशन्स कळतात आता मला की कॉन्व्हर्सेशन मधले. हे आधी मला कळायचं नाही ना, किंवा कुणालाच कळणं शक्य नाही ज्या व्यक्ती ब्लाइंड आहेत त्यांना. त्याच्यामुळे स्टोरी टेलिंग मध्ये अजून
इन डेप्थ जाता येतं मला, किंवा मला इंटरप्रिटेशन्स कळतात, ओके काय चाललंय आता. तर माझ्यासाठी हे खूप जास्त म्हणजे रेव्होल्युशनरी आहे गोष्ट. जेव्हापासून नेटफ्लिक्स आलंय ना ऑडिओ डिस्क्रिप्शन, तेव्हापासून. कारण त्याच्यावरती मग मला, आणि त्याच दरम्यान आपण मास्टर्सला होतो, आपण मूवीज आणि त्या सगळ्या गोष्टी शिकत होतो, स्क्रीन प्ले वगैरे, आणि हाऊ टू इंटरप्रेट द व्हिज्युअल्स, मग एडिटिंग वगैरे. आणि त्यांनी खूपच मजा यायला लागली मला ते ज्यावेळेस मी बघत होतो नेटफ्लिक्सवरती सगळ्या मूवीज. त्यामुळे मी सगळ्यात जास्त एन्जॉय नेटफ्लिक्सवर करतो, मूवीज आणि वेब सिरीज. आणि माझी आवडती वेब सिरीज ब्रेकिंग बॅड आहे, हँड्स डाऊन ब्रेकिंग बॅड आहे. त्याच्याही पेक्षा स्लो पॉइझन आहे ना, ती बघून झाली की तू बेटर कॉल सॉल बघ. ब्रेकिंग बॅड नंतर बेटर कॉल सॉल, ती त्याच्यापेक्षा स्लो बर्न आहे. म्हणजे ब्रेकिंग बॅड मधलंच कॅरेक्टर एक सॉल गुडमन म्हणून वकील आहे तो, त्याचं बघ, त्याची सेपरेट सिरीज काढली, तो एवढा फेमस झाला त्याच्यात. सो आणि त्याच वेळेस मी ते शिकायला लागलेलो ना, की फिल्म कशी बनते, व्हिज्युअल्स कसं. सॉरी तुला तर ब्रेक करते. मग तू DCS ला काय ऍडमिशन घेतलं होतं? म्हणजे तुला काय वाटलं की मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज शिकावं? मला सुरुवातीला फक्त एवढं कळलेलं की इथे कम्युनिकेशन शिकवतात. म्हणजे काय झालेलं की मी ग्रॅज्युएशन झालं माझं इकॉनॉमिक्स मध्ये, मला जायचं होतं इकॉनॉमिक्स मध्ये. माझा इकॉनॉमिक्स खूप आवडतीचा विषय होता, आणि तिथे जाण्याचं अडचण अशी आहे फक्त की आता ह्याला ही गोष्ट कनेक्टेड आहे, ती मी नंतर सांगेन की आता मी जे काम करतोय डिसेबल लोकांबरोबर, ती त्याला कशी कनेक्टेड आहे, ते येऊ आपण नंतर. तर त्यावेळेस असं झालं की शाळेमध्ये ना, महाराष्ट्रात तरी ब्लाइंड मुलींना 8वी 9वी 10वीला 5वी 6वी 7वीचं गणित शिकवलं जातं. म्हणजे 8वी 9वी 10वीचं गणित शिकवलंच जात नाही, ऍडव्हान्स मॅथ्स. कारण त्यांच्याकडे ते काय टूल्स नाही आहेत, किंवा त्यांच्याकडे तसा ट्रेंड स्टाफ नाहीये. पण ह्याच्यामुळे गंमत काय होते की ब्लाइंड मुलांना ऍडव्हान्स मॅथ्स ही गोष्ट येतच नाही, बेसिक मॅथ्स येतं. आणि आपल्या इथे जे एंट्रन्सेस असतात किंवा ज्या हायर स्टडीज असतात तिथे ऍडव्हान्स मॅथ्स लागतं. मग आता ग्रॅज्युएशन मध्ये मी गेल्यावर मला कळलं ना की अरे इकॉनॉमिक्स करायचंय मला, जे पाहिजे ते त्याच्यामध्ये हायर मॅथ्स लागणार आहे, म्हणजे ऍडव्हान्स मॅथ्स लागणार आहे, जे की आपल्याला येत नाही. आणि नुसतं इकॉनॉमिक्स करूच शकतो, मग काय अकॅडमिक्स मध्ये जा किंवा, पण मला ते नव्हतं करायचं त्यावेळेस. पण म्हणून मग मी विचार केला की आपली दुसरी स्ट्रेंथ काय आहे, स्वॉट अनालिसिस केलं. त्यावेळेस कळलं की ओके कम्युनिकेशन एक आहे, त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट आहे. म्हणून मग मी गेलो युनिव्हर्सिटीला. माझा एक मेंटॉर होता, त्यांनी सांगितलं की युनिव्हर्सिटीमध्ये एक डिपार्टमेंट आहे, तिथे जा आणि बघ, तिथे कम्युनिकेशनचा एक आहे मास्टर्स. तिथे जाऊन बघितलं, आणि मी नंतर बघितलं थोडा सिलेबस वगैरे चेक केला. आणि मग मला जेव्हा कळलं की अरे इथे तर हे सगळ्या गोष्टी आहेत, कम्युनिकेशन, रिसर्च, परत जे सिमिओटिक अनालिसिस होतं ना, सिमिओटिक अनालिसिस म्हणजे द स्टडी ऑफ सिम्बल्स, साईन्स अँड ह्या सगळ्या गोष्टी. तर ते मी नुकतंच त्यावेळेस डॅन ब्राऊन वाचलं होतं. डॅन ब्राऊन मध्ये सगळ्या ह्याच गोष्टी आहेत, स्टडी ऑफ सिम्बलिझम वगैरे. म्हटलं ह्याला हे कसलं भारी आहे, आपल्याला हे करता येईल इंटरप्रेट वगैरे, आपण हे करू. तर मला वाटतं तू पूर्ण DCSच्या हिस्ट्रीमध्ये तू पहिलाच असशील. पहिला. इंटरेस्टिंग होतं. मी पण शॉक होते तुला बघून. म्हणलं अरे ह्याला कसं कळणार आहे की, कारण तसं वेगळं तुला सेपरेट काही शिकवत होते ना, जे नॉर्मल ज्यांना विजन आहे त्यांना शिकवत होते. बरोबर. त्यामुळे मला खूप आश्चर्य वाटायचं की ह्याला कसं समजत असेल काय चाललंय, काय आपण शिकतोय. इंटरेस्टिंग होतं. हो, बोल. तर त्यावेळेस मी काय सांगत होतो, ऍडमिशन कसं घेतलं ते शिकवत होतं डॅन ब्राऊन. तर मग डॅन ब्राऊनचं जे होतं सिम्बलिझम वगैरे, तर तेच सिमिओटिक अनालिसिस वगैरे. तर म्हटलं हे इंटरेस्टिंग आहे काहीतरी. आणि कम्युनिकेशन मला करायचंच होतं की कम्युनिकेशन मध्ये मेजर्स करूयात, म्हणून घेतलेलं. मग तिथे आल्यावर मग समजलं की ओके व्हिडिओ मेकिंग पण आहे, मग फिल्म मेकिंग आहे. मग त्यातल्या अजून छोट्या छोट्या गोष्टी कळत गेल्या की ओके हे किती डिटेल आणि इनडेप्थ नॉलेज आहे या गोष्टीचं. सो तोपर्यंत माहितीच नव्हतं ना की फिल्म बनते तर त्याच्या मागे काय काय असतं, त्यामागे काय थॉट प्रोसेस असते. आणि ती थॉट प्रोसेस जेव्हा कळायला लागली, आणि त्याच वेळेस हे सगळे टूल्स अवेलेबल झाले ना, ऑडिओ डिस्क्रिप्शन वगैरे, मग मला मजा जायला लागली फिल्म्स बघताना. तुला एक एक्झाम्पल देतो मी त्यातलं. ब्रेकिंग बॅड मध्ये ना एक सीन आहे, मला वाटतं 5व्या सीझनला आहे. तो सोफ्यावर बसलाय असा, त्याची बायको येते, तो टीव्ही बघत बसलाय काय, त्याची बायको येते, त्याला ती विचारते काहीतरी, काय जेवलास का काय वगैरे. तो म्हणला की हा मी जेवलोय, तू बघ तुझं.
आणि तो टीव्ही बघतोय. त्या दोघांमध्ये नातं खराब झालंय आता. ओके. आणि तो टीव्ही बघतोय आणि टीव्हीवरती एक सीन चालू आहे. त्या सीन मध्ये एक पोलीस ऑफिसर गन घेऊन एका घराच्या भोवती चाललाय आणि आता तो दाराच्या इथे चाललाय आणि तो गोळ्या मारतोय त्या दारावर धड 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 काय. आणि तो AK-47 चा कसा आवाज आहे धड 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 धड. तर ते धड 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 काय. तर तो गोळ्या मारतोय धड 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 आणि तो आवाज ट्रान्सफॉर्म झालाय एडिट मध्ये. मनी काउंटिंगची मशीन असते ना पैसे मध्ये, त्याच्यात काउंटिंग झालं आणि सीन बदललाय आणि तो आता त्या ड्रगच्या ह्याच्यामध्ये त्या लॅबमध्ये तिथे पैसे मोजतोय तो माणूस सेम. सो ह्यातून किती इंटरप्रिटेशन झाले बघ की व्हायलन्स मधून पैसे आलेले ते. आणि ते झालेलं असतं, ज्यांनी सिरीज बघितले त्यांना माहिती. म्हणजे एका कट मध्ये त्यांनी दाखवलं त्याची काय झाले असेल त्यावेळेस काय चाललंय आता वगैरे नाही का, ते पैसे कुठून येत आहेत किंवा ही मजा यायला लागली मग मला ऑडिओ डिस्क्रिप्शन मुळे. कारण आता व्हिज्युअल क्यूज कळायला लागले आणि ते हे सगळ्या गोष्टी मला खूप जास्त मदत करतात. म्हणजे हे जे कट्स आहेत ना हे सगळे असे, तर हे आता मला खूप जास्त मदत करतात कॉन्टेंट क्रिएशन मध्ये खूप जास्त. त्याच्याकडेच आपण. पण मला सांग, जेव्हा स्टार्टिंगला हे झालं तू 9व्या वर्षी, तेव्हा जेव्हा म्हणजे पहिल्यांदा तुला गडबड झाली असेल ना रे, की ज्या आधी सगळं विजन दिसतंय त्याच्यानंतर म्हणजे असं झालं की नाही त्यावेळेस होती तुझी. नाही त्यावेळेस कसं आहे म्हणजे मी विचारच नाही करू शकत असं समजा झालं ड्रास्टिकली चेंज माझ्या लाईफ मध्ये, तर मी डिप्रेशन मध्ये जाईल किंवा मला सॅड झोन होईल की काय झालं असं माझं. तू आत्ताची धनश्री म्हणून विचार करतेस. तू आता 9 वर्षाची एक छोटी मुलगी किंवा मुलगा आहेस ना, त्यावेळेस तुला जे काही होतं ना तू अडॅप्ट करतेस त्या गोष्टीला. त्या पिरियड मध्ये तू रडला वगैरे असं काहीच नाही? काहीच नाही. मला सांगितलं गेलेलं ना डॉक्टर कडून वगैरे की आता हळूहळू विजन कमी होणार आहे, त्यामुळे तू आता थोडं असं सांभाळून चाल, असं धाडधाड इकडे जाऊ नकोस किंवा गोष्टी लक्षात ठेव तू कुठे ठेवल्यात त्याची सवय कर हळूहळू. आणि एकदम नाही गेली विजन, हळूहळू गेली. त्यामुळे डॉक्टरांनी आधीच कल्पना दिली होती. आणि होतं काय त्यावेळेस तुझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट कुठली असते की मला खेळायला जाता येणार नाही. बरोबर. ती एकच गोष्ट होती, त्या एकच गोष्टीचं मला वाईट वाटलं. तुला त्याचं जास्त दुःख होत की मला खेळायला जाता हो, कारण तुला ग्रॅव्हिटीच माहिती नाही ना आयुष्याची. आयुष्य म्हणजे काय असतं. परत हे एवढं फक्त कळायचं त्यावेळेस की अरे आपल्याला मोठं व्हायचं आणि काय पैसे कमवायचे लग्न करायचे वगैरे वगैरे. त्या कल्पना त्या लहानपणात जे असतात त्या असतात. पण तुला इन जनरल ग्रॅव्हिटी नाही माहिती ना की न दिसणं म्हणजे ब्लाइंड असणं म्हणजे काय नक्की ऍज अ ग्रोन अप. हे खूप डिफिकल्ट आहे. बिईंग अ डिसेबल पर्सन अँड बिईंग अ चाइल्ड इज व्हेरी इझी. बिईंग अ डिसेबल पर्सन अँड बिईंग अन अडल्ट इज व्हेरी डिफिकल्ट. खूप जास्त. पहिला मोबाईल कुठला घेतला तू की जेव्हा मला वाटतं कॉलेजला गेल्यावरतीच घेतला असेल तू? तो कसा तू युज करायचा? आधी वडिलांचा वापरलेला मी. तो N सिरीज मधला होता N72. आणि पण तू मेसेज वगैरे टाईप तेव्हा कसं करायचं? काहीच नाही, फक्त कॉलिंग करायचं. आणि त्यात नुकतंच एक फीचर आलं होतं की ते एक बटन दाबून ठेवायचं आणि असं सांगायचं की कॉल धनश्री. अच्छा. ते पहिल्यांदा आलेलं त्याच्यात, बाकी काहीच नव्हतं. मग टॉक्स म्हणून एक सॉफ्टवेअर होतं, ते नोकियाच्या फोन मध्ये सगळ्या यायचं. ते इन्स्टॉल केलं की ते नोकियाचे फोन स्क्रीन रीडर फ्रेंडली व्हायचे. म्हणजे मी जे काही बटन दाबू त्याच्यावर ज्या कुठल्या आयकॉन वरती कर्सर नेईल ते अनाऊन्स करायचं. म्हणजे आता फोन, कॉन्टॅक्ट, मेसेजेस असं सांगायचं ते. आणि कीबोर्ड काय हातात एकदा बसला की पाठ होऊन जातो. कीबोर्ड पाठ केला की. मग आता कसं युज करतो तू फोन, मोबाईल तुझं? सॉरी, आता आयफोन आहे. आयफोन मी 2000 मला वाटते 15-16 मध्ये पहिल्यांदा घेतलं. आणि आयफोनमुळे खूपच चेंज झालं सगळ्या गोष्टी. म्हणजे आयफोनचं जे स्क्रीन रीडर आहे, व्हॉइस ओव्हर नाव आहे त्याचं. आणि अँड्रॉइडचं टॉक बॅक म्हणून नाव आहे. तर आयफोनचं जे स्क्रीन रीडर आहे ते खूप ऍडव्हान्स आहे, सगळ्यात ऍडव्हान्स्ड आहे आता सगळ्यात जास्त. ते एवढं ऍडव्हान्स आहे की मी समजा आता फोटो धरलाय, फोन धरलाय फोटो काढण्यासाठी, ते मला सांगतं तुझा चेहरा फ्रेम मध्ये कुठे आहे, लेफ्टला आहे, मग थोडा टिल्ट कर, मग आता सेंटर्ड आहे, आता क्लिक कर. मग तू असं वापरतो कॅमेरा वगैरे? हो, मी सांभाळीचे फोटो काढतो. तू सोशल मीडिया वापरतो दिवसभर? स्क्रोलिंग जसं आम्ही करतो, कंटिन्यूस रील बघणं. आता इंस्टाग्रामचा अल्गोरिदम पण बघ किती स्मार्ट आहे. तुला जनरली कसे येत असतील नॉन व्हर्बल, म्हणजे ज्याच्यामध्ये जास्त बडबड नाहीये, तसे पण रील्स जास्त येत असतील ना तुला, किंवा बडबडणारे पण येत असतील, मिक्स येत असतील. मिक्स.
मला फक्त बडबडणारे मॅक्झिमम येतात 95-99%. कारण त्यांना माहिती आहे की मला दिसत नाही. आता मी एक सिम्पथी गेनर म्हणून व्हिडिओ केला होता. त्याच्यामध्ये मी काय केलेलं की सुरुवातीला असं लावलेलं नाही का की आर यू टायर्ड ऑफ बिंग सॅड अँड लोनली, इज युअर काउन्सिलर मेकिंग यू मोर डिप्रेस्ड. म्हणजे त्याच्यामध्ये असे की मी सुरुवातीला असे व्हिज्युअल्स दाखवले, मी काय तरी सॅड बसलोय रूम मध्ये, अंधाऱ्या रूम मध्ये, आईस्क्रीम खातोय, खाता येत नाही वगैरे वगैरे. आणि मग इंट्रोड्युसिंग टू यू टू द मोस्ट अवेटेड प्रॉडक्ट ऑफ द सेंचुरी, सिम्पथी गेनर. सिम्पथी गेनर म्हणजे माझी काठी. मग ते असं ऍडव्हर्टाइजमेंट नाव दिलं का त्याला, सिम्पथी गेनर? हॅलो सिम्पथी गेनर. तर म्हणजे त्याच्यामध्ये आता म्युझिक टाकलंय मी, तर बरेचसे व्हॉइस ओव्हर जे टाकतो ना मी आणि कट्स, हे मी म्युझिकच्या बीट्सला टाकतो, तशा टाईपचं. सो इट इज व्हेरी ऍक्च्युली सिम्पल, पण तुम्हाला ते डोकं लावून सगळ्या गोष्टी एकत्र करायला लागतात. समजा म्युझिक असेल तर म्युझिकचे बीट्स, तुमचं वाक्य आणि व्हिज्युअल कट, हे सगळं सिंक मध्ये झालं पाहिजे. तर इट्स अ गुड रील माझ्या मते. तुला असं कोणी सांगितलं का ही पूजा वगैरे कर? खूप लोक, तुझा हा शेण इकडे गेलाय, राहू तिकडे गेलाय. खूप लोकांनी पूजा, परत काय सगळे झाले, म्हणजे बाबा बुवा वगैरे झाले गोष्टी. तू गेला भेटायला फरशीवाले बाबा माहिती का तुला? तू असं गेला कुठला बाबाला? फरशीवाला बाबा? हो, नाशिकला एक होता. तू गेला भेटायला? गेलेलो लहानपणी. काय फरशी बसून काय करतो? नाही, फरशी डोक्यावर ठेवायचा तो आणि काय काही बडबड करायचा तो, काहीतरी की हे कमी आहे, ते कमी आहे, मग तुम्ही हे वाढवा. मग तो औषध द्यायचा त्याच्या जवळचं की हे प्या, मग ह्या गोष्टी त्याच्या शरीरात गेल्या की तो रिकवर होईल वगैरे. आत्ता रिसेंटली एक हैदराबादकडे गेलेलो मी, म्हणजे दुसऱ्या एका गोष्टीसाठी, म्हणजे वेन्स सगळ्या मोकळ्या कराव्यात म्हणून. स्टिफ झालेले असतात, पार्ट बेट नाही का, 30 झालं ना वयात, ते जरा म्हातारा झालं तू आता. त्यामुळे गेलेलो. आणि तर तो म्हणला की नाही तुम्हाला दिसणार. म्हटलं अरे नाही होणार आहे ते तू ज्याच्यासाठी आलोय, ट्रीटमेंट घेऊन आलोय भाऊ, ज्याच्यासाठी आलोय तेवढंच कर फक्त. नाही दिसणार. त्यांनी काय केलं, पायाचा अंगठा आहे ना, त्याच्या नखावरती त्याचं काय लाट नका काहीतरी होत होतं, आणि ते दाबलं जोरात, आणि ते एवढं घाण दुखलं, एवढं घाण, आणि ते सोडत पण नव्हतं का मला, पाय हलवता पण येत नव्हतं. आणि त्यांनी शांभवीला शेजारी बसवलेलं माझ्या, म्हणे की बघ मालकीन तुझी, मालकीन दिसते का, मालकीन दिसते का, बघ मालकीन. म्हटलं अरे नाही, सोड मला ते, सोड पहिलं, सोड मला, नाही दिसत मला मालकीन, नाही बघायची मला. म्हटलं अरे भाई तू सोड मला, मी नाही गेलो त्याकडे. ते एवढं घाण दुखतं माहिती का. आणि त्याचं म्हणणं होतं की नाही ते तुझे वेन्स ओपन होतात. म्हटलं अरे नाही होते, चुबच नाही होते ओपन, ते नकोय मला. त्याच्याकडून नाही घेतली, नको म्हणलं, पैसे घे, चाललं. आई शपथ. तुला असं लोक भेटलं वियर्ड प्रश्न विचारत असतील ना? विचारतात ना. काय असं वियर्ड आहे का की भाई तू काय विचारलं तू मला? हे टिपिकल प्रश्न असा असतो की जन्मापासून आहे का? ओके, तो ठीक आहे. मी म्हणलं नाही, जन्मापासून नाही, ते एक औषधाची ॲलर्जी झालेली, त्याच्यामुळे झालेलं. अरे दया एकदम. मग म्हणणार की थोडं पण नाही दिसत का? नाही, थोडं पण नाही दिसत. मग काहीच नाही का? नाही दिसत मला, काहीच नाही दिसत. थोडं पण नाही म्हणजे काहीच नाही ना. तर मग मी सांगतो नाही उजेड कळतो, फक्त उजेड अंधार, तेवढं तरी बरं आहे. तेवढं तरी काहीतरी आहे पोराकडे, काहीतरी येते. आणि मग टिपिकल असं जे असतात ना आजी किंवा असे कॅरेक्टर आहेत बरं का. आता समजा आजी टाईप लोक आहेत ना, ते जेव्हा भेटतात ना, ते म्हणणार बरं का, असं समजा ते लहानपणापासून ओळखतात मला, येणार नाही का, ते असं नाही का फुल तोंडावर कसलं ग गोडाचं पोरग, वार वाटोळ झालं, डोळे पाहिजे होते लेकराला. हा ना, डोळे पाहिजे होतं, कसलं देखणं होतं. आणि किंवा मग दुसरे असतात ते रिक्षावाले किंवा कॅब ड्रायव्हर्स नाही, ते त्यात दोन कॅटेगरी. कॅब ड्रायव्हर्स नाही असं करत, रिक्षावाले मोस्टली. तर ते म्हणतात, ते पण टिपिकल नाही का, कधी बसून काय वगैरे, ते सगळं सेम सल्ला द्यायला, सगळेच सल्ला. आणि ते विचारतात ना तुम्ही काय करता. मी जेव्हा सांगतो ना असं असं, इला आम्हाला इथे डोळे हातपाय सगळं व्यवस्थित असून आम्हाला जमत नाही, तुम्ही लय भारी करताय बरं का. आणि नंतर मग परत सल्ला पण देणार, मी परत कर की त्याला इथं आम्हाला डोळे हातपाय सगळे धड आहे तरी आम्हाला जमाना, आणि तुम्ही राव कुठं गेलाय.
नाही का असं ते सगळं. आणि मग नंतर रिक्षावाले पण एकदम काय म्हणजे आता काय गेलो खूपच म्हणजे काय म्हणतात ते, आता त्यांना पटकन लक्षात येत नाही ना की आपण काय बोलतोय आणि ह्याला कसं कळणार. आता एक रिक्षावाला होता, मी चाललेलो आणि तो मला विचारत होता की कसं काय वगैरे. मी सांगितलं सगळं. तेवढे मग तुम्ही ते जुन्नरला एक डॉक्टर आहे त्यांच्याकडे गेलेला का? म्हटलं नाही. तर जुन्नरला का जाऊ, मी चेन्नईला गेलोय, मुंबईला गेलोय, हैदराबादला गेलोय, जिथे टॉप सर्जन्स आहेत सगळे त्यांच्याकडे आलो. नाही जुन्नरला जो डॉक्टर आहे ना त्याच्याकडे, हा तो बेस्ट आहे. प्रत्येकाकडे ते असतं, हा बेस्ट डॉक्टर आहे, best आहे. आणि नंतर त्यांनी काय सांगू की अरे काय बरं म्हणे की अहो मला आहे का नाही 4 महिने झाले इथे आहे ना कमरेच्या खाली एक अशी जखम झाली होती, ती बरीच होत नव्हती हो का इथं, आणि तू दाखवते बरं का मला. म्हणजे अरे मला कसं दिसणार आहे म्हणजे की, आणि जरी दिसत असेल मला नाही बघायचंय म्हणजे बघा इथं असं तर काय असं काय दाखवतोय हो इथं असं. आणि मला जाणवलं का ते की तू असं काहीतरी उठून करतोय वगैरे. अरे नाही बघायचं मला, खूप बस भावा. नाही माझं पण सकाळी झालं, तू आला ऑफिसला म्हणजे हाय प्रत्येक हॅलो, आणि मला कळायचं ना म्हणजे हात काय पुढे करते म्हटलं, कारण दिसत म्हणजे प्रत्येक हात पुढे करत होती. आणि मला जनरली कळतं मला हात पुढे केलं, पण माझं लक्ष असेल तर. पण हे लोक सिंपती तुला सांगेल की प्रत्येकाकडे सिंपती का तू एन्जॉय करतो की मला आता एन्जॉय करतो मी. आता मला त्याच्यावर आता मला कॉन्टेंट बनवतो ना मी त्याचं. आता मजा येते मला. नाही तू अजून कुठलं तर ऍक्सेंट मध्ये बोलत होता ना मगाशी, आपलं काय मी ट्राय करतो असं. तर फॉर एक्झाम्पल आता सोबो मुली असतात ना साऊथ बॉम्बे किंवा नाही का थोड्याशा तिकडच्या बाहेरून, किंवा काही मुली बाहेरून राहून येतात थोडे वर्ष आणि त्यांना वाटतं आपण तिकडचे झाले, तर त्यांचं काय असतं की ए दिस कॉफी इज सो कोल्ड, नाही का शेवटचं असायचं कोल. किंवा मग वाय आर यू इटिंग विथ युअर हँड्स, दॅट्स सो अनहायजेनिक. तुला एखादी प्रश्न विचारला होता ना काय? जेवणावरून. हो हो हो. तुला काय विचारत की तुला कसं कळतं ताटातून? त्याने विचारलेलं की जर का तुम्हाला दिसत नाही तर मग तुम्हाला कसं कळतं जेवताना तोंड कुठे. आणि तर आता मी त्याच्यावर जे उत्तर दिलं ते आता नाही सांगू शकत. चॅनल बंद पाडशील काय नको. पण साधी गोष्ट आहे की बऱ्याच अशा गोष्टी आपण दिवसभरात करतो की तिथे आपल्याला नाही गरज पडत डोळे बघायचे जाऊन, पण आपण करतो ना. त्यामुळे तो खूप इलॉजिकल प्रश्न आहे, पण ठीक आहे ते चालायचं. पण जेव्हा मला तर सांग, तुला तर सवय झाली ना, जेव्हा झालं 9 वर्षात झाल्यानंतर तुझं राहणं, पण जेव्हा लग्न झालं पहिलं तू मला सांग, तू एवढं सुंदर पोरीला बाई पटवलं कसं? मी नाही पटवलं. काय केलं तू? कुठल्या बाबाकडे गेलता ते वेळेला सांगायला? मी बाबाकडे नव्हतं गेलो, कारण त्याचं असं की आमचं फाउंडेशन कुठलं बाबा तिच्या बाबाकडे गेलेलो. तुमची लव्ह स्टोरी सांग मला ऐकायची. आमची लव्ह स्टोरी म्हणजे अशी आहे की आमची फ्रेंडशिप स्टोरी. तर किती वर्षापासून? आता 13 वर्ष झाले. तर मग आम्ही भेटलेलो जर्मन क्लासमध्ये. मी त्यावेळेस शिकायला जायचो आणि मला वाटायचं त्यावेळेस तू काय काय केले, कुठे तू सगळीकडे. मला रॅन्डम लोकांनी असं नाही का, नाही तू हे शिक, ह्याच्यामध्ये खूप स्कोप आहे, तू हे कर, त्याच्यामध्ये खूप स्कोप आहे. आणि रॅन्डम त्यावेळेस नाही जर्मन शिक, माझा काही संबंध नाही. पण जर्मन शिकण्याचा एकच गोष्ट झाली की शांभवी माझ्या आयुष्यात आली. जर्मन त्याच्यासाठी शिकलेलो. अच्छा. तर त्यावेळेस आम्ही ते मॅक्स मुलरला जायचो शिकायला आणि तिथे ओळख झाली. आणि तिथे पण आम्ही काय बोलायचो नाही बरं का, वर्षभर असंच हाय बाय वगैरे. आणि एवढंच फक्त नाही का, हीच बोलायची फक्त आल्यावर सगळ्यांना गुड मॉर्निंग प्रतीक, गुड मॉर्निंग हे, गुड मॉर्निंग ते वगैरे, तेवढंच फक्त बोलणं, बाकी काही नाही. आणि मग नंतर आम्ही बोलायला लागलो. आणि नंतर काय झालं, एकदा माझा एक मित्र आहे, आम्ही जाणार होतो राईडला लोणावळ्याला. तर आम्ही त्यावेळेस ते तसल्या काही गोष्टी करायचो, बाईक राईड वगैरे नाही का, सगळेजण असे मित्र वगैरे. तर आणि त्या दिवशी नेमका होता क्लास. तर मी म्हटलं की यार आपण जायला पाहिजे खरं राईडला, ग्लास बुडून. तर मग मला वाटलं की नाही जायला पाहिजे. मी लास्ट मोमेंटला कॅन्सल केलं. मी त्याला म्हटलं मी नाही. तर मग माझा अर्धा दिवस गेला ना, हाफ डे गेला. पण म्हटलं नाही हाफ डे तरी जाऊ आपण. मग हाफ डे गेलो, मी क्लासरूम मध्ये गेलो. कांड केलं म्हणजे तू प्रॉपर. आणि एकच टेबलवरती एकच चेअर शिल्लक होती, रिकामी जागा, कारण ऑलरेडी अर्धा क्लास झालेला ना.
तर मग मी तिथे जाऊन बसलो आणि त्याच टेबलवर मी, शांभवी आणि अजून एक आजी होत्या. आजी होत्या शिकायला. त्या का शिकत होत्या, त्यांची नातवंड जर्मनीमध्ये होती, त्यांना जर्मनमध्ये स्टोरी सांगायला. तर मग आणि त्या नेमक्या राहायच्या फर्ग्युसनच्या इथे बॅक साईड गुडलकच्या इकडे. तर मग आणि आम्ही एका टेबलवर आलो आणि मग आम्हाला असाइनमेंट मिळाली. मग असाइनमेंट कशी करायची तर भेटून करूयात. मग काय आम्ही दोघंही FC ला त्यावेळेस, मी आणि शांभवी. त्या म्हटलं की मग तुम्ही या इकडे माझ्या घरी. मग त्यावेळेस ठरलं की ओके भेटूयात आपण. आणि मग आम्ही 26 नोव्हेंबरला भेटलो त्यांच्या घरी, नाही का, जाऊन असाइनमेंट वगैरे केली. आजीला क्रेडिट गेलं पाहिजे. आजीला क्रेडिट गेला, त्यांना माहितीच नाही अजून, त्यांना सांगायचं. लग्नाला नाही बोललं का आजीला? या तुम्ही बघत असाल तर लक्षात ठेवा, तुम्हाला बोलवलं ना लग्नाला. नाही ना, त्यांना नाही बोलवलं. त्यांना जाऊन सांगायचं आता बघूयात आजी. हा व्हिडिओ पाठवा पण आजीला, आजी खुश होतील. तर मग त्यावेळेस आम्ही असं प्रॉपर व्यवस्थित बोललो वगैरे, नाही का. आणि मग त्या दिवसापासून आम्ही थोडं बोलायला लागलो आणि म्हणलं की ओ नाही, मग आम्ही फ्रेंडशिपच होती आमची. आमच्या काय आम्ही डेट वगैरे नाही केलं कधीच. ओके, आम्ही फ्रेंड्सच होतो. पण लग्नाचं डिसिजन कसा आला? म्हणजे विचार केलाच असेल ना तिने किंवा तू? कसं ते आधीच केलेला विचार की नाही होणार आहे काय, त्यामुळे काही गरज नाही विचार करायची, त्यामुळे फ्रेंड्सच राहूयात. त्यामुळे असाच विचार घेऊन चाललेलो आम्ही. आणि ज्या वेळेस 2021-22 मध्ये माझं JRF क्लिअर झालं आणि JRF क्लिअर झाल्यावर मला असं वाटलं की मला फुल कॉन्फिडन्स, नाही का, JRF क्लिअर झाले मग मी बाहेरच्या देशामध्ये जाऊन टॉप युनिव्हर्सिटीमध्ये PhD करणार होतं. आपलं बोलणं चालू होतं ह्याच्याबद्दल. बरोबर. तर मी म्हणलं की नाही, मला टॉप युनिव्हर्सिटीमध्ये जाऊनच PhD करायची आता, काही होतं करायची. हा, पोरगी नाही, पण तेव्हा काही नव्हतं का लग्नाचं वगैरे. तेव्हा मी डिसाईड केलं हे डोक्यात ठेवून चालू आहे तुझं. हा, माझं त्यावेळेस फुल, नाही का, आपण सिंगल लाईफ जगायचं, तिकडे जायचं, बाहेरच्या देशात जाऊन राहायचं युनिव्हर्सिटीमध्ये, मस्त PhD करायची, त्यानंतर तिथेच अकॅडमिक्स मध्ये शिफ्ट व्हायचं आणि तिथेच मस्त राहायचं एकटं. काय असं माझं प्लॅन होतं. मग माझी सगळी तयारी चालू होती काय. मग लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला मी ऍप्लिकेशन करत होतो, प्रपोजल लिहिलं, सगळ्या गोष्टी झाल्या. म्हणजे त्याच वेळेस 2 गोष्टी झाल्या. एक तर मला असं लक्षात आलं की ज्यावेळेस मी प्रपोजल ड्राफ्ट करत होतो, मला करायचं होतं डिसेबिलिटी अँड कम्युनिकेशन या विषयामध्ये PhD. आणि ते ड्राफ्ट करताना माझ्या लक्षात आलं, मी जेव्हा ग्राउंडवरती डेटा घेत होतो, नाही का, प्रायमरी डेटा घेतो आपण थोडाफार, तर लक्षात आलं की अरे इथे बरंच काम करणं गरजेचं आहे अजून. म्हणजे नाही का, भारतामध्येच, पुण्यामध्येच, इथे तिकडे ऑलरेडी आहे सगळ्या गोष्टी, बाहेरच्या देशांमध्ये सगळ्या सुविधा, पॉलिसीज, हे ते. मग आपण इकडे थांबून का नाही करत हे? देशप्रेम जागा झालं. म्हणजे देशप्रेम पेक्षा पण आहे ना, मला कळलं, मी गेलोय त्याच्यातून. म्हणजे जेव्हा एक डिसेबल व्यक्ती शिकते आणि ती धडपडतीये, काहीतरी करतेय, तिला ऍस्पिरेशन्स आहेत, एस्पेशली ज्या व्यक्तींना ऍस्पिरेशन्स आहेत आणि त्यांना फार काही नाहीये करण्यासाठी किंवा त्यांना कळत नाही, मेंटरिंग नाहीये. कारण माझं तसंच झालंय ना, मला मेंटर नव्हता जास्त कोणी की जो मला गाईड करेल की तू हे कर, हे कर, हे कर. मी ट्रायल अँड एररवर माझं करत गेलोय. मी माझं एक्सप्लोर करत गेलो, माझं शोधत गेलो, म्हणून वेळ लागला. तर मला असं झालं की अरे इथे खूप काही करणं गरजेचं आहे रे, मग आपण इथे थांबून करणं जास्त बेटर आहे. आणि मग त्याच दरम्यान मी शांभवीला म्हणलं की हे बघ, आता मी अजून डिसाईड करतोय लग्नाचं. मग इथे राहायचं का बाहेर राहायचं ते. जर का मी इथे राहू शकतो, इथे राहिलं तर मग तू विचार करशील का, जर का मी बाहेर गेलो इथून तर मग देर इज नो चान्स, मग आमचं बोलणं पण बंद होईल. काय माहिती का, त्यावेळेस असं वाटलं मला तिला विचारावं असं. मी कधीच विचारलं नव्हतं, खूप आधी. असं प्रपोज केलेत का? प्रपोज नाही केलंय, प्रपोज पण नाही केले आजपर्यंत, नाही गेले. नाही केले एंगेजमेंटला गेले. तर मी तिला म्हटलं की हे बघ, तू म्हणजे मी जर का गेलो इथून भारताच्या बाहेर तर मग विषय कट आहे. म्हणजे मी जर का भारताच्या बाहेर गेलो तर मग आपलं खूपच जास्त अवघड आहे बोलणं वगैरे पण. तर मग खरंच तसं करायचं आहे का? रिलेशनशिप मध्ये तुम्ही होता की नव्हतो? रिलेशनशिप मध्ये नव्हतो, पण काय करायचंय एक्झॅक्टली. मग तू पण येणार का बाहेर, असं माझं होतं, नाही का, तुला पण यायचंय का मग तिकडे, मग असं काहीतरी, नाही का, आपण बघूयात. मग त्यावेळेस ती पण म्हणली की ओके लेट मी थिंक. म्हणजे आता खूपच मेक ऑर ब्रेक सिच्युएशन आली ना,
की आता मला तो- असं फिल्मची स्टोरी ऐकल्यासारखं हा. वाटायला लागलं रे, की हिरो चाललाय तू म्हणतो की विचार कर येणार नाही परत, नाही तर खरंच असं नाही काय? मग ती पण म्हणली की नाही 1 मिनिट थांब, मला करायचं लग्न, डायरेक्ट लग्न बरं का. हा का? आणि माझ्यासाठी पण शॉक होता. मला आधी वाटलं की ती म्हणाली की नाही आपण थांबू, आपण विचार करू. नाही लग्न. तिथं डायरेक्ट होतं नाही लग्न करू आपण. म्हटलं ओके ठीक आहे. आणि मग ती माझ्या घरी आली भेटायला. आधी माझ्या घरच्यांचं ओकेच होतं, पण माझ्या घरच्यांना तिच्याकडून ऐकायचं होतं हा की ठीक आहे तू सांगतोय आम्हाला, पण ती रेडी आहे का आम्हाला तिच्याकडून Right, ऐकायचं, आणि हा. तिला पूर्ण बरोबर. कल्पना आहे का की बरोबर. ती कुठल्या ह्याच्यामध्ये चालली आहे, कारण हो. मोठा डिसिजन आहे ना. हो, मोठं डिसिजन. आणि मग ते झाल्यानंतर ते येऊन भेटले, ती येऊन भेटली वगैरे. त्यांना पण आवडलं, तिला पण आवडलं सगळं घरातलं वातावरण वगैरे. तिच्या घरच्यांची काय रिएक्शन होती? आणि मग नंतर तिच्या घरच्यांना त्याच्या 2ऱ्या महिन्यात तिने सांगितलं की असं असं आहे आणि मला करायचं लग्न. तर तिच्या घरचे म्हणले की आम्हाला वाटत नाही तू योग्य डिसिजन घेतलायस, पण आधी आम्हाला भेटायचंय त्याला, आम्ही आधी भेटू त्याला. आधी भेटलेलो मी 1-2 वेळेस, पण ते असं जनरल कॅज्युअल फ्रेंड म्हणून. आणि त्यावेळेस मी त्यांना जाऊन भेटलो, आणि आता मला सगळे विचारतात की तू असं काय केलंस, की ते एकदम डायरेक्ट त्याच दिवशी ते म्हणले की नाही हा परफेक्ट मुलगा तुझ्यासाठी, हाच जावई, हाच जावे, हाच पाहिजे आम्हाला. तर मी असं काहीच केलं नाही, मी फक्त जाऊन त्यांच्याशी बोललो. मे बी त्यांना क्लॅरिटी ऑफ थॉट, क्लॅरिटी ऑफ रिलेशनशिप, या सगळ्या गोष्टी जास्त भावल्या असतील. पण लग्नानंतर घरात राहणं 24 तास एका घरामध्ये ते जरा अवघड गेलं असेल ना, तिला जास्त चॅलेंजिंग होत असेल. तिला मला जास्त वाटतं challenging तुझ्यापेक्षा आहे ना. हो, म्हणजे कारण बघ ना, कम्प्लीट स्वतःचं सगळं कम्फर्ट झोन सोडून दुसऱ्याच्या घरी येणं. आणि त्यावेळेस सगळे तिला एकच प्रश्न विचारायचे, म्हणजे असं इनडायरेक्टली नाही का, की विचारायचे नाही, असं त्यांच्या स्टेटमेंट मधून कळायचं की तू खूप मोठा निर्णय घेतलायस आणि तू खूप काहीतरी असं हे केलंयस वगैरे. तर ती सगळ्यांना तेच सांगायची की अरे मी सोशल वर्क म्हणून लग्न नाही केलंय. हा, ते होतच ना रे, की अच्छा डिसेबल व्यक्तीसोबत रिलेशनशिप मध्ये राहणं किंवा लग्न करणं, ते असं वाटतं की काहीतरी. तर लोकांना वाटतं की ते वेगळंच आहे. दया येऊन केलंय, नाही का, असं की ते बघ दया येऊन आहे ना, मॅक्झिमम तुम्ही समोरच्याला 500 रुपये देता, लग्न नाही करत काय. तुम्ही दया येऊन लग्न नाही करत. त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे ऑथेंटिक तुमचे रिलेशन असलं पाहिजे, तुमचे इमोशन्स खरे असले पाहिजेत, आणि सगळ्या गोष्टी फक्त इमोशन्स आणि रिलेशनशिप आहे म्हणून आता लग्न करा, प्रेम आहे म्हणून. तसं पण नाही. तुम्हाला माहिती पाहिजे की पूर्ण आयुष्यभरात तुम्ही काय करणार आहे, तुम्हाला तुमचे गोल्स काय आहेत ते मॅच व्हायला पाहिजेत, तुमची थॉट प्रोसेस मॅच व्हायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्यासाठी महत्वाचं आहे की दोघांनाही ह्युमर कळला पाहिजे. तुला काय वाटत, तुला काय असं ऑर्डर पॉज का घेतलं तू? विचार तुला काय चॅलेंजेस वाटतात तुझ्या लग्नानंतर? काहीच नाही वाटत आहे मला. आमची समीरला चॅलेंजिंग वाटत नाही आम्हाला काहीच नाही वाटत. म्हणजे असं वाटतं की हॉस्टेलमध्ये कसं राहतो, फक्त जे पहिले बाहेर भेटतो ते आता घरात स्वयंपाक बनवतोय, खातोय आणि घराच्या बाहेर पडतोय. मे बी दोघं पण काम करतो, त्याच्यामुळे मग ते घरी गेल्यावरती म्हणजे जास्त गप्प होतं, हे काय झालं आता, हे कसं पॉडकास्ट झालं, हे प्रत्येने माती खाल्ली, काही केलं, असं मी सांगू शकते त्याला. तर तसं येते का, माती नाही खाल्ली, तू भारी बोललाय, मला आवडलं, ते हेच जायचं. तू हे बोलणं अफोर्ड नाही करू शकत, दुसराच पॉडकास्ट. नाही बाई, तुला बोलवलंच नसतं मग मी इतकं लवकर. मला माहिती ना की माणूस कसा आहे, भारी. मी सांगते, मला पण मित्र आपण आहे का नाही, इथनं साकार नगर पर्यंत चालतो. माहिती ना ती पोरं बोलतात कशी बोलतोस, नाही का तसं नाही. ए तुला माहिती का मी कोण आहे, मी आहे का नाही इथनं आहे ना, इथनं पौड पाट्यापर्यंत चालतो. हे काय चालतो म्हणजे माझी हवा आहे तिथपर्यंत. तुझी कुठपर्यंत हवा आहे? माझी मला नाही माहिती. माझे सत्य आहे ना 543 फॉलोअर्स पर्यंत हवा इंस्टाग्राम. तर आता तू समीरला असं करतेस का ग की हा ओला टॉवेल इथं नाही टाकायचं? अरे कुठल्या घरात तुमचं काय म्हणजे इनबिल्ड असतं का ते पोर्शन मध्ये की काहीतरी हे तू पण करतो का, हा पण करतो का, ते आमच्या इथं. आणि मला हे अजून लॉजिक कळलं नाही की ओला टॉवेल बेडवर ठेवल्यावर बेड ओला होत नाही. नाही पण का ठेवायचं, नाही होत ओला पण. कसं तू सांग मला. आणि ते असं पिक्युलरिटीज का असं, म्हणजे मला लग्नानंतर खूप जास्त, मी स्वतः खूप जास्त ऑर्गनाइज्ड आहे काय, पण ऑर्गनायझेशन अल्ट्रा प्रो मॅक्स काय असतं हे लग्नानंतर मला कळलं. ओके, ही परफ्यूमची बाटली ही अशा अँगल मध्ये अशीच असली पाहिजे, किंवा घर व्यवस्थितच असलं पाहिजे. अरे हो, पण किती त्याला मर्यादा आहे नाही काय.
किंवा हे असंच असलं पाहिजे, टॉवेल इथे नाही टाकायचं. कारण पुरुषांना नाही बोलत कोण, बायकांना बोलतात कसं घर ठेवलंय काय हा? अरे रूम मध्ये कोण येते, आम्हाला उचलायला लागतो ना तो. अरे उचलणार आहे नंतर 2 मिनिटं 2 मिनिटं ठेवलेला काय प्रॉब्लेम आहे तिथे, ओला टॉवेलची काय प्रॉब्लेम मला खरंच कळलेलं नाहीये काय. आणि हे सगळे प्रॉब्लेम आहे सगळ्या माझ्या मित्रांचं आहे की हिला आहे ना, हिला बरं का मराठी, आमच्या हिला आहे ना ओला टॉवेल पासून प्रॉब्लेम, आमच्या हिला ओला टॉवेल बेडवर ठेवलेला आवडत नाही. अरे पण का त्यांनी बेड नाही ओला वगैरे. पण अरे येत रे, तू बघ तू जास्त ऑर्गनाइज झाला असेल जे शांभवी आल्यानंतर, सुधारलास ना. व्हावं लागलं मला पण मला सांग, आपल्या बॉलिवूड मध्ये ब्लाइंड व्यक्ती ब्लॅक मूवी आला तर राणी मुखर्जी, त्यांना असं एकदम तिकडल्या झोन मध्ये जे दाखवतात ना, दुःख आहे काहीतरी एकदम आहे. असं ते सांग ब्लाइंडनेस आणि बॉलिवूड बद्दल आपण बोलू. सो बॉलिवूडमध्ये डिसेबिलिटी ज्या पद्धतीने पोर्ट्रे केली आहे ना अशी, ती खूप अशी केली की हे अल्ट्रा डिपेंडंट लोक आहेत, हे भिकारी लोक आहेत. म्हणजे डिसेबल म्हणजे भिकारी, डिसेबल इक्वल्स भिकारी, अंधा भिकारी. ओके, हे इक्वेशन आहे. किंवा मग डिसेबिलिटी जे व्हीलचेअर युजर्स आहेत किंवा त्यांना लोकोमोटर डिसेबिलिटी म्हणतो, ते बेड रिडन असतात. डिसेबल लोक म्हणजे एकतर बेड रिडन किंवा भिकारी, याच्या पलीकडे काय नाही, मध्ये काहीच नाही. हा, मध्ये आधी काय नाही. त्यामुळे लोकांना पण असं वाटतं ना, शांभवीला एकदा काय विचारलेलं माहिती गेला त्याच्या आधी एका माणसानी, बाई होती कोणीतरी होतं, ते म्हणे की आता तुला खूपच करावं लागेल का, आता तुला त्याला आंघोळ वगैरे पण घालावी लागेल, तो बेड रिडन नाहीये, आंघोळ घालावी लागेल. तो स्वतः सगळ्या गोष्टी करतो. आणि असं झालं की अरे असं ही इमेज काय येते, कारण की मूवीज मध्ये त्या पद्धतीने दाखवली गेली ना, आणि बॉलिवूड मध्ये पण तशाच पद्धतीने पोर्ट्रे केले. आणि मीडियानेच एकंदरीत मला वाटतं की काहीतरी खूप जास्त मीडियामध्ये पोर्ट्रेल तसं आहे. असं आता मी डिसेबिलिटी डे होता ना, वर्ल्ड डिसेबिलिटी डे 3 डिसेंबरला असतो, तर त्या दिवशी सगळेजण खूप असं नाही का गुडी सगळेजण पोस्ट टाकतात डिसेबल स्पेस मधले. ओके, डिसेबल लोक वगैरे सगळे त्या दिवशी फक्त सगळे पोस्ट टाकणार, इन्क्लुजन, ऍक्सेसिबिलिटी, हे ते. मी त्या दिवशी म्हटलं नाही, आपण ह्या दिवशी ना असं कॉन्टेंट टाकायचं की थोडंसं काय म्हणतात, रियालिटीला जवळ जाणार कॉन्टेंट टाकायचं. सगळ्यात जास्त व्ह्यूज गेले बरं का त्याला, त्या रीलला का, हा, गेल्या महिनाभरातले त्या रीलला. पण एंगेजमेंट एकदम लो आली, कारण लोक कन्फ्युज झाली की ह्याला लाईक करू का नको किंवा कॉमेंट करू का नको, आणि एंगेजमेंट रेटच ड्रॉप झाला एकदम. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या म्हणजे आता मला असं वाटतं की डिसेबल लोकांमधले जे सुशिक्षित लोक आहेत किंवा जे अवेअर लोक आहेत, ह्यांची जबाबदारी आहे की ह्या स्टेरियोटाइप्स आणि मिथ्स ब्रेकडाऊन करायचं. बरोबर, कारण आता लोकांना झेपत नाही. आता मी सगळ्या गोष्टी करून झाल्यात माझ्या आयुष्यात, म्हणजे लोकांना असं वाटतं ना की अरे किती सॅड लाईफ असेल असं. नाही, सॅड बेड काय नाही, मी सगळ्या गोष्टी करून झाल्यात. मी आता जरा थोडंसं शांत आहे लग्न झाल्यामुळे, म्हणजे सगळ्यांना व्हावं लागतं, तू झालं. हा, मी आता जरा थोडेसे गोष्टी कमी येत नाही. तर आधी काही बोंबलत कुठेही जा, रात्री 2 वाजता कुठेही बाहेर पोहे खायला जा किंवा काही गोष्टी असतात. म्हणजे नॉर्मली जे सगळे लोक करतात, पोरं ज्या टाईपच्या गोष्टी, ते सगळं करतो मी, केल्यात सगळं. म्हणजे पण तू आता इन्स्पिरेशन बोलला की त्यांनी ब्रेक केलं पाहिजे जे ऑलरेडी डिसेबल आहेत. तर असा मूवी आलता श्रीकांत, पाहिला तू? बघितला ना, माहिती, ऑडिओ डिस्क्रिप्शन सगळं बघितलं. आणि काय वाटलं? एक छोटं सांगतो फक्त, एक की कसा एक्सपिरियन्स येतो थिएटर मध्ये बसून बघायचा. पण एक ऍप्लिकेशन आहे, त्याच्यामध्ये ऑडिओ डिस्क्रिप्शन लोडेड असतात ब्लाइंड लोकांचं. तिथे फक्त जायचं, बसायचं, हेडफोन्स लावायचे कानाला, आणि ते ऑडिओ डिस्क्रिप्शन सुरू करायचं. ते ऑडिओ डिस्क्रिप्शन, ते ऍप्लिकेशन पिक्चर जे चालू आहे त्याला ऐकतं, सिंक करतं, आणि माझ्या कानात फक्त आता ऑडिओ डिस्क्रिप्शन ऐकू येतात आणि समोर मूवी चालू आहे. म्हणजे ते जे ऍप्लिकेशन आहे त्याला ते व्हिज्युअल दिसायला लागतं की नाही, सिंक रेकॉर्डेड असतं, ते ऐकतं ना आवाज, कुठल्या डायलॉग नंतर कुठला ऑडिओ डिस्क्रिप्शन, ते सिंक होतं आपोआप. तसं तो श्रीकांत पाहिला. हा, आणि त्याने मला खूपच मजा आली ते बघताना थिएटरमध्ये. तो एक्सपिरियन्स, तो पहिला एक्सपिरियन्स होता की मी थिएटरमध्ये बसून ऑडिओ डिस्क्रिप्शन सकट मूवी बघितला एक. तर आवडला मला खूप जास्त मूवी. आणि त्यामध्ये मला आवडलेली गोष्ट अशी की त्याच्यामध्ये त्यांनी असं नाही केलं की अरे हा डिसेबल आहे का, मग आता सगळंच ह्याला देवच बनवा डायरेक्ट. त्याच्या निगेटिव्ह ट्रेट्स पण सांगितले त्यांनी त्याच्यात. तो जे मध्यंतरी त्याला जे थोडंफार गर्व झालेला किंवा नाही का, तोच विलन होता, तोच हिरो होता. ऍक्च्युअल मध्ये जर का मी आज मूवी काढला किंवा जेव्हा कधी काढेन, तर मी सिस्टम विरुद्ध डिसेबल लोक
असं काढणार असं काढणार. का? कारण लढाई कुणाशी आहे? सिस्टीमशी आहे ना. म्हणजे आता जर का मला बाहेर जाता येत नाही, तू विचार कर धनश्री, आत्ता आम्ही जी एनजीओ काढली आहे डेअर फाउंडेशन, ओके, तर ती काढली आम्ही ह्याच गोष्टीसाठी की जे डिसेबल कम्युनिटी आहे माझ्या आजूबाजूला, मी ज्या गोष्टींमधून गेले मला माहिती आहे ती काय लेवलच्या गोष्टी आहेत सगळ्या, आणि मला मेंटरिंग नव्हतं कोणाचंच. ते मेंटरिंग त्यांना मिळावं किंवा त्या गोष्टी त्यांना मिळाव्या आणि ऍज अ कम्युनिटी म्हणून सगळ्यांनी पुढे जावं. तू आणि शांभू बहिणी दोघांनी मिळून काढली आहे ती. आता रिसेंट ओपन केली तू? रिसेंटली याच वर्षी ओपन केली. हो, ग्रेट. सांग त्याच्याबद्दल सांग. का कम्युनिटी म्हणून एकत्र जाणं गरजेचं आहे? कारण जेव्हा सगळे कम्युनिटी म्हणून एकत्र जातील तेव्हा मोठ्या लेवलला इम्पॅक्ट दिसेल, तेव्हा मोठ्या लेवलला इन्फ्रास्ट्रक्चर चेंज दिसेल. मी एकटा उद्या जाऊन सगळ्यांना म्हणतो की अरे इथे एस्केलेटर लावा, हे ऍक्सेसिबल करा, बरोबर, कोणी काही ऐकणार नाही. कम्युनिटी सुशिक्षित असते आणि कम्युनिटी सक्षम असते अख्खी, त्यावेळेस त्यांचं प्रेशर पडतं जास्त. आणि आता तू विचार कर की आता मी तुला छोटंसं उदाहरण देतो की काय परिस्थिती आहे लोकांची आता डिसेबल कम्युनिटीमध्ये. मॅक्झिमम लोक हे रुरल एरियामध्ये आहेत, म्हणजे गावाकडे राहतात. डिसेबल? हा, डिसेबल. आणि हे कशावरून काढलं तू रेशो? हे स्टॅटिस्टिक्स आहेत तसे. ओके. आणि ते पण 2011चे, जे की अपडेटेड होणं खूप गरजेचं आहे. आता तुला सांगू का, रफली आता 4 ते 5% लोक डिसेबल आहेत भारतात पूर्ण पॉप्युलेशन मध्ये. ओके. 4 ते 5% म्हणजे किती झाले? 5.5 ते 7 करोड लोक डिसेबल्ड आहेत आता भारतामध्ये. आणि ह्या पॉप्युलेशनला केटर करणार काहीच नाही, म्हणजे ज्या पद्धतीने होत आहेत सगळ्या गोष्टी. तर काय तुम्ही फक्त एक काहीतरी सबसिडी देताय किंवा काहीतरी कार्ड काढून देताय, त्याचे डिसेबिलिटी कार्ड आहे ना, UDID कार्ड म्हणतात त्याला, युनिक डिसेबिलिटी आयडेंटिफिकेशन कार्ड. ते कार्ड काढण्यासाठी इतकं पळवतात ना डिसेबल लोकांना, म्हणजे इतके हाल होतात ना त्यांचे त्याच्यामध्ये की तुम्ही हा फॉर्म भरा, तो फॉर्म भरा, मग आता हॉस्पिटलमध्ये जाऊन ह्या काउंटरला जा, त्या काउंटरला जा, खूप जास्त पळापळ होती त्यांची त्याच्यामध्ये. आणि ते कार्ड काढून मग ते ठरवणार की किती डिसेबिलिटी पर्सेंटेज आहे, मग त्या पर्सेंटवर ठरणार की तुम्हाला एखाद्या स्कीमचं बेनिफिट मिळणार की नाही. म्हणजे तुम्ही किती एखाद्याला पिळवणूक करणार आहे एखाद्याची, म्हणजे तुम्ही आता त्याला एका डोळ्याने दिसत नाही, दुसऱ्या डोळ्यांनी 50% दिसतं, मग ते म्हणणं पण दिसतंय ना, असं लॉजिक आहे थोडं की दिसतंय ना, बाकीच्या गोष्टी करू, अरे पण नाही करू शकत आहे. त्याच्या पूर्ण आयुष्यावरती परिणाम होतो त्या गोष्टीचा. तो त्याला ट्रॅव्हल करायचं म्हटलं तर खूप अडचणी येणार आहे. त्याला रायटर जर गरज असेल तर मग तिथे म्हणजे आहेत, रूल्स आहेत, पण त्या खूप किचकट आहेत, खूप प्रोसेस मधून जावं लागतं. आणि ह्या प्रोसेसमध्ये लोक एक्झॉस्ट होतात खूप जास्त हे प्रोसेस करण्यामध्ये. तर आता सगळ्यात मोठा जो मुद्दा आहे, जो आम्हाला दिसतोय, ज्यावरती तुमची ऑर्गनायझेशन काम करते, ज्यावरती काम करते, करायला घेतलंय, ती आहे आम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर काम करतोय आता, की मुलांना कॉन्फिडन्स देणे. आता पुणे कसं आहे, पुणे हब आहे महाराष्ट्राचं एज्युकेशनचं, आणि डिसेबल लोक पण सगळ्यात जास्त पुण्यात येतात कारण इथं कॉलेज आहे, हॉस्टेल आहे, शिक्षणासाठी सगळं. पण शिक्षणानंतर काय, पुढे काहीच नाहीये, पुढे ऑपॉर्च्युनिटीज नाहीयेत. मग तू विचार कर, आता 10 वर्षापूर्वीपर्यंत परिस्थिती थोडी वेगळी होती की लोक. डिसेबल लोकांसाठी गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये कोटा असतो ना? डिसेबल लोकांसाठी कोटा असतो, पण झाले कशी गंमत की जे सगळे डिसेबल लोक आहेत ते कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची सगळी तयारी करतात, बँकेच्या एक्झाम्स, ह्याच्या एक्झाम, तर त्याचं पण खूप जास्त गोष्टी स्ट्रिक्ट झाल्यात. आणि मी जसं तुला मागाशी सांगितलं की ऍडव्हान्स मॅथमॅटिक्स वगैरे हे येत नाही ब्लाइंड लोकांना, त्याच्यामुळे त्यांना तिथे प्रॉब्लेम येतो खूप जास्त. स्किलच नाही ना रे. आणि त्याच्यामुळे झालं असं की त्या क्लिअर होण्याचं प्रमाण कमी झालंय आता खूप, आणि खूप लोक बेरोजगार राहतात आणि त्याच्यावर डिपेंडंट राहतात लोक की आपल्याला सरकारी नोकरी कधीतरी मिळेल. आणि आता तू विचार कर, एक व्यक्ती जी गावाकडून आली आहे, तिचं शिक्षण घेतलं, तिने डिसेबल्ड आहे ती, ओके, तिने शिक्षण घेतलं पुण्यात, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, आणि मग आता एक्झाम्स देत बसली, क्लिअर होत नाहीये. एक मुलगा म्हणून विचार कर आणि एक मुलगी म्हणून पण विचार कर, त्यांचे काय चॅलेंजेस आहेत. त्यांना ऍक्सेसिबिलिटी नाहीये बाहेर कुठे नीट जाण्याची, त्यांना सोशलायझिंग ही गोष्ट नाहीये, ती एन्झायटी असते. परत आपण मुलगा असेल तर मग अजून मी कमवत नाहीये ही एन्झायटी असते. लोकांच्या एक्सपेक्टेशन्स, सोसायटीच्या एक्सपेक्टेशन्स, स्वतःकडून एक्सपेक्टेशन्स, आपलं लग्न ठरत नाहीये कारण आपण डिसेबल्ड आहे. मुलीचा आता विचार कर बाजूने की
मी शिकली, सगळं झालंय, मला जॉब मिळत नाहीये, माझं लग्न होत नाहीये. मुलाचं एक वेळ होईल लग्न, पण एक अंध मुलगी गावाकडून आलेली, तिचं लग्न होणं खूप कमी चान्सेस असतात. घरचं प्रेशर, मग घरचे कोणाला तरी लावून देणार लग्न, गावाकडे ह्याच्याकडे. आता ती मुलगी इथे येऊन शिकली, एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यात, सगळं व्यवस्थित शिकली. आता गावाकडे जाऊन परत तिने कुठल्या तरी अशिक्षित माणसाबरोबर लग्न करणं, हे भयानक आहे. हे खूप जास्त लोक स्ट्रेसमध्ये जातात डिसेबल कम्युनिटीमध्ये. मेंटल स्ट्रेस खूप जास्त आहे. तर एखादी बेरोजगार एबल्ड बॉडीड व्यक्ती आहे, जिला काही डिसेबिलिटी नाहीये, ती बेरोजगार आहे, सेम तिचे पण हेच प्रॉब्लेम्स आहेत, पण ऍटलीस्ट ती व्यक्ती बाहेर जाऊन बसतीये कुठेतरी, 4 चौकात जातीये, एन्जॉय करू शकते. काय नाही तर पबजी खेळतीये, पबजी नाही तर माणिकचंद खाऊन बसतीये. तर पण डिसेबल लोकांना खूप जास्त, डिसेबल लोकांना माणिकचंद खायचं असेल तरी पण डिपेंडंट राहावं लागणार, एवढी डिपेंडन्सी. आणून द्या मला किंवा घेऊन जा मला. तर म्हणजे माणिकचंद सांगायचा अर्थ असा आहे की तेवढी डिपेंडन्सी आहे की साधी अशी गोष्ट जाऊन बाहेर जाऊन करणं किंवा एखादी गोष्ट जाऊन विकत घेणं हे पण नाही. सो आम्ही आता जी संस्था सुरू केली आहे, तर मी तुला सांगत होतो की मेंटल हेल्थ वरती काहीच काम होत नाही. आणि खूप मुलं आहेत ना, आम्ही आता जेव्हा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी त्यांचे सेशन्स घेतोय, त्यांचे ट्रेनिंग्स घेतोय, तर खूप मुलं आहेत ना ह्याच्यासाठी खूप रीच आउट करतात की अरे दादा आमच्या आयुष्यात ना म्हणजे मला असा प्रॉब्लेम झालाय, तुम्ही काय करू, म्हणजे ऍडवाइस सीक करतात. कारण त्यांना पण एकदम कम्फर्टिंग वाटतं ना की आपल्यामधला कोणीतरी आहे, तो असं करतोय आणि मग आपण त्याला विचारू शकतो. तर हे कम्फर्टिंग वाटतं त्यांना खूप जास्त. बेस्ट. मग आता मी काय प्रोफेशनल काउन्सिलर नाहीये, म्हणून आम्ही आता एक प्रोग्राम डेव्हलप करतो ज्याच्यामध्ये प्रोफेशनल काउन्सिलर्स असतील मुलांसाठी. कारण मुलांना एक हेल्पलाईन पाहिजे की ते तिथे फोन करून विचारतील. कारण हे खूप डिप्रेसिव्ह आहे का सगळ्या गोष्टी त्यांच्या तरी आयुष्यामध्ये. आता जे शहरात राहतात कम्पॅरेटिव्हली डिसेबल लोक, शहरातले मुळात, त्यांचं थोडंसं वेगळं असतं कारण त्यांना फॅमिली सपोर्ट असतो, एक्सपोजर असतं. आणि इट ऑल बॉइल्स डाऊन टू एक्सपोजर. बघ, लहानपणापासून तुम्हाला कशा पद्धतीचं एक्सपोजर मिळतंय, तुम्हाला फॅमिली सपोर्ट कसा आहे, फ्रेंड सर्कल कसं आहे, हे मॅटर करतं तुमची पर्सनॅलिटी कशी असणार आहे. ओके, किंवा हे मॅटर करतं की तुमचा ऍटिट्यूड कसा असणार आहे आयुष्याकडे. सो ते खूप जास्त मॅटर करतं आणि आम्हाला त्याच्यावरच काम करायचंय थोडंसं. आता करतोय आम्ही प्रयत्न. काही कोणाला अप्रोच करताय आता? काही इंडिव्हिज्युअल डोनर्स असतील ना असे की जे काही ठिकाणी असं बघ रिटायर्ड आहेत किंवा त्यांचा बिझनेसमॅन आहे, त्यांचं इन्कम खूप जास्त असतं, मग त्यांना रीच आउट करतोय, ते पण येत आहेत. सो बघूया आता एक आम्ही पिच करतोय सगळ्यांना. संस्था ते ओपन करतात, अकाउंट ओपन करायलाच तुम्हाला 4 महिने लागले. तेच मी ऐकून म्हणलं 4 महिने अकाउंट ओपन करायला एवढं वेळ? कारण काय आहे ग, म्हणजे लोकांना माहितीच नाहीये. म्हणजे डिसेबल लोकांना तर स्वतःचे अधिकार किंवा स्वतःच्या गोष्टी माहिती नाहीत, ते तर आहे. पण बँक अकाउंट तर काढत असतील ना रे हे लोक? सेव्हिंग्स काढतात. करंट अकाउंट काढायला मग ते बँका म्हणतात की सेव्हिंग्स अकाउंट, तू आता प्रायव्हेट बँकेत गेली ना सेव्हिंग्स अकाउंट काढायला, एक डिसेबल व्यक्ती गेली ना, तिला नाही काढू देणार. क्वचित एखादी जर का व्यक्ती असेल ना, ती म्हणेल की चल मी काढतो, कारण तिला ते प्रोसिजर असतात ना, त्यांच्यात पडायचं नसतं त्यांना झंझटीत. त्या हा फॉर्म आणा, तो फॉर्म आणा, मग ह्याच्यावर ह्याची सही घ्या, त्याच्यावर त्याची सही घ्या. तर लोकांना करायचं नसतं ते, म्हणून नाही. पण अमेंडमेंट सगळ्या आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी नोटिफिकेशन काढलेत, गाईडलाईन्स काढल्यात की आता उदाहरणार्थ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय म्हणते की थंब हे सिग्नेचर म्हणून अलाउड आहे, ठीक आहे. त्याच्यावर काय म्हणते, जर का त्या व्यक्तीला हात नसतील तर पायाचा ठसे घ्या, रेटिना स्कॅन घ्या, असे सगळे अमेंडमेंट्स देऊन ठेवलेत. पण बँकांना ते फॉलो नाही करायचे, कंटाळा, टाळाटाळ. त्यातलं त्यात सरकारी बँकांमध्ये थोडंफार ते करतात फॉलो बऱ्यापैकी, पण तिथे सेव्हिंग्ज अकाउंट उघडतात. जे करंट अकाउंट आहे ना, करंट अकाउंटला खूप त्रास देतात. म्हणजे ते म्हणतात की नाही, मग तुम्ही डिसेबल्ड, कंपनी ओनर डिसेबल्ड आहे, मग त्याच्यामध्ये हा फॉर्म, तो फॉर्म. आता आम्ही ज्या बँकमध्ये अकाउंट उघडलं तिथे आम्हाला 4 वेळा रिजेक्शन आलं मेन ऑफिसकडून, मुंबईमधून. प्रॉडक्ट डेव्हलपमेंट टीम जी असते ती, प्रॉडक्ट डिझायनिंग टीम तिथपर्यंत गेलेल्या सगळ्या गोष्टी की काय काय लागतं वगैरे गोष्टी ह्याच्यामध्ये. मग काय एवढा काय प्रॉब्लेम होत होता, म्हणजे काय सांगत होत की काय मुद्दा आहे की त्यांना माहितीच नव्हतं प्रोसिजर काय. इथून हे करायचे प्रोसिजर, वर पाठवायचे, वरचे म्हणायचे तुम्ही हे डॉक्युमेंट ह्यात जोडलंच नाहीये, तुम्ही त्याच्यावरती हे गोष्ट केलीच नाहीये.
सिग्नेचर किंवा देतो काही पण कुठली ते दुसरा फॉर्म असतो की मी डिसेबल्ड आहे, मग जे काय असेल त्या गोष्टी. तर आता ही जबाबदारी वरती मॅनेजमेंटची आहे की त्यांनी खाली लोकांना ट्रेन केलं पाहिजे या गोष्टींमध्ये. त्यांना जर का ट्रेनिंग असेल तर मग ते करतील ना पुढे. बरोबर. त्यांना ट्रेनिंग नसेल ते चुका करणारच. त्यासाठी आम्हाला 4 महिने लागले आणि त्यामुळे डिले झाला ना खूप जास्त सगळ्या गोष्टींना. त्याच्यामध्ये काय आणि आम्हाला काहीच करता आलं नाही, कुठे पिच देता नाही आलं, काही नाही करता आलं. 4 महिने असंच फायनली झालं फायनली. नशीब. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही पहिले डिसेबल व्यक्ती आहात ज्यांचं करंट अकाउंट ओपन केले. मग नाही असं काही. कुठली बँक? आता बँकेचं नाव नाही. प्रायव्हेट बँक आहे आणि भारतातली लिडिंग बँक आहे. एवढं साहेबाचं नाव सांग चल, आपण टॅग करू त्यांना. आय डोंट सी. कळलं मला. मला रील सुचलं होतं, आम्ही रील पण बनवणार. मला काय सुचलं होतं की मी गाडी चालवत अशी येते नाही का, आणि तू असं आडवं काहीतरी चालत आलं की काहीतरी झालंय आणि मी तुला बघून दे अंदा आहे क्या, आणि तू असं फुल स्टाईल मध्ये बघतो माझ्याकडून, सॉरी. कसं वाटतं आयडिया कशी? सॉरी नाही, मग हा म्हणतो मी फक्त. हा अरे काय दे ह्याच्यावरती करू आपण. कन्सेप्टच रेडी झाली. अंदा आहे क्या. हा कळलं का तुला? हे करू आपण. हा तू म्हणायचं की टेल मी यू आर ब्लाइंड विदाउट टेलिंग मी दॅट यू आर ब्लाइंड. हा कसं? मग मी काय करणार, लगता है आज बर्फ गिरने वाली है. बर्फ बिहारी. तुला पिक्चर मध्ये काम करायचंय का? हा चालेल, मला आवडेल जर का असेल तर. पण हे असं रडकं बिडकं नाही, मी असं काहीतरी डॅशिंग पाहिजे नाही. डिसेबल मला हरमखोर डिसेबल माणसाची भूमिका करायची. म्हणजे टिपिकल ज्या डिसेबिलिटी रिलेटेड गोष्टी ठेवतात ना ते मूवी मध्ये. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल की ही व्यक्ती डिसेबल आहे म्हणजे ही चांगलीच आहे. हा तुला हे दाखवायचं की म्हणजे आई प्रेमळ असू शकते. हा तसं आई अशी पण असू शकते बाई. तसं डिसेबल लोक तू बिचारत असतात वगैरे. अरे आता मला माहिती, मी राहतो कम्युनिटीमध्ये, मला माहितीये कसा विचार करतात. सांग ना मला एखादे किस्से सांग ना कम्युनिटीतले. आता तुला उदाहरणार्थ सांगतो. जर का आता एक पार्शली ब्लाइंड व्यक्ती आहे आणि एक टोटली ब्लाइंड व्यक्ती आहे, तर पार्शली ब्लाइंड व्यक्ती आहे ना, पार्शली ब्लाइंड म्हणजे थोडं दिसतंय, टोटल ब्लाइंड म्हणजे कम्प्लिटली ब्लाइंड. तिथं पण हायरार्की आहे का? हा हायरार्की. तर पार्शली ब्लाइंड व्यक्ती आहे ना ती जास्त मार्क्स करणार. ओके. आणि समजा लग्न झालंय दोघांचं, तर जी व्यक्ती पार्शली ब्लाइंड आहे ती जास्त मार्क्स करणार दुसऱ्यावर. आणि दुसऱ्या व्यक्तीने कायम कृतज्ञ राहायचं. कृतज्ञ नाही, मी लग्न केले काय म्हणतात का त्याला, कृतज्ञ नाही काय, कृतज्ञ. हा तर जे व्यक्ती टोटल ब्लाइंड आहे ना, जर्मन शब्द वापरत, ती व्यक्ती कृतज्ञ, तिने कृतज्ञ राहायचं असं की अरे हिने माझ्याशी लग्न केलं ऍटलिस्ट, किंवा ह्याने माझ्याशी लग्न केलं, मी किती लकी आहे. आणि मी जसं म्हटलं तसं मागाशी की बिईंग अ डिसेबल पर्सन अँड अन अडल्ट इन इंडिया इज व्हेरी डिफिकल्ट. का माहिती का? कारण बिईंग अ डिसेबल पर्सन अँड अडल्ट अँड लिव्हिंग इन अन अर्बन एरिया हे खूप एक्सपेन्सिव्ह आहे. कसं ते सांगतो की उदाहरणार्थ आता ब्लिंकिट काय डिसेबल लोकांना सेंटरला ठेवून बनवलेलं ऍप्लिकेशन नाही, पण त्याचा फायदा खूप जास्त होतो डिसेबल लोकांना. कसं? कारण मला आता समजा जाऊन बाहेरून काय आणायचं, सामूहिक म्हणले की नाही आता आपल्याला हे काय घरातलं दूध संपलंय तर दूध घेऊन ये, तर आता माझ्यासाठी आधी डिफिकल्ट होतं. आता मी जाणार, स्ट्रगल म्हणजे स्ट्रगल नाही, पण बाहेर जे आहेत चेंबर्स उघडे किंवा फुटपाथच तुटलाय मध्येच, ते सगळं पार करून जाणार दुकानातून दूध घेऊन परत ते सगळं पार करून घरी येणार. आता मी मोबाईल माझा ऍक्सेसिबल आहे, टॉकिंग सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये ब्लिंकिट आहे. ब्लिंकिट मध्ये मी डायरेक्ट ऑर्डर केलं, माझ्या घरपोच आलं ते. कळलं? सो पण ह्याला लागतात पैसे. प्रॉब्लेम आहे. म्हणजे 40-50 रुपयासाठी तुला 100 रुपये घालवायला. हा तर त्या गोष्टी मिळू शकतात. कम्फर्ट कुणाला मिळू शकतो? जे डिसेबल्ड आहेत, जे व्यवस्थित पैसे कमवत आहेत त्यांना. आणि जे की प्रमाण खूप छोटे आहे, म्हणजे खूपच छोटे आहे ते प्रमाण. त्यामुळे डिजिटायझेशन ज्या झालेत ना गोष्टी, सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे खूप सुकर झालेत आयुष्य लोकांचं. डिसेबल पैसे पाहिजे, पण पैसे पाहिजेत. हेच तर मेन प्रॉब्लेम आहे. सगळ्याचा प्रॉब्लेम पैसा आहे. पैसाच आहे. ठीक आहे, पैशासाठी चाललंय. हो, हे पैशासाठीच आहे. मी पण तुला काढलं, मी कशाला येऊ
पैशासाठी चालू मला ब्लाइंड डेट वरती पण सुचलं होतं का ते कंटेंट. काय ब्लँकेट काय ब्लाइंड डेट ब्लाइंड डेट ब्लँकेट काय म्हणजे नाही का ती म्हणते की मी ब्लाइंड डेट साठी चालली आवडती खूप येते आणि ती समोर बसते तर समोर तू असतो. हा. कन्सेप्ट अच्छा नाही आवडले का? नाही. वाचलंच नाही शिट. नाही पण असं जरा अजून त्यात जरा काहीतरी पाहिजे काय काय flavor काय काय विचार करू जरा आपण. आणि तो फ्युचर मध्ये असं तुझं आहे का की पुस्तक लिहायचं कशाबद्दल पुस्तक लिहिणार लाईफच्या जर्नी बद्दल. डिसेबल्ड कॅरेक्टर्स घेणार मी आणि ते एकत्र आल्यानंतर त्यांच्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या इन्साइट्स आहेत ज्या लोकांना माहिती नाहीत त्याच्यावर कॉमेडी करणार कॉमेडी सिरीज लिहायचं असं. मला वाटलं तू असं काहीतरी तुझा संघर्ष नाही असं काहीतरी संघर्ष कथा. नाही 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 संघर्ष कथा नाही लिहायची. कारण कसं आहे लोकांना नाही बघायचंय काय असं. लोकांना आता एंटरटेनमेंट हवे आणि एंटरटेनमेंट मधून आपण गोष्टी खूप पोचवू सांगायला शकतो. पाहिजे. तू सांग शेवटचं सांग ऑडियन्सला काय तुला असं वाटतं की मला हे बोलायचंय माझ्याबद्दल सांग. मला हे तुझ्याबद्दल सांग. कुठे कॅमेरा कुठे ओय, इथं समोर. हा ओके इथेच आहे ना. हा. बरोबर. आणि मला हे बोलायचंय की तुम्ही बोल धनोला सबस्क्राईब करा हे. ते तर करणार ना येणार सगळे येणार. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि कॉमेंट करा. एंगेजमेंट रेट वाढवा त्याच्यामुळे व्हिडिओ अजून पुश होतो स्पॉन्सर आणि पुश झाल्यामुळे व्ह्यूज वाढतात त्याच्यामुळे एंगेजमेंट रेट वाढतो आणि स्पॉन्सर येतात. कसं आहे मित्र त्यामुळे- असं पाहिजे. तू माझं कौतुक कर मी तुझं कौतुक करत. कोण मला काय ते गिफ्ट हॅम्पर वगैरे नाही का तुमच्याकडून. येस डन आहे. थँक्यू सो मच. आणि हे बघ हात पुढे कर बाई हात पुढे कर मग सारखं नको मला पण. थँक्यू सो हो, मच thank you. प्रतीक तू आला आणि तुझे ऑर्गनायझेशन अजून मोठे झाले की आपण परत येऊ Yes. परत पैसे कमवायचे आपण. मग शांभवी सोबत करू ऍक्च्युली दोघांनी पण या. डन 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 डन. थँक्यू. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. आता फायनली कोण डिस्टर्ब नाही करणार ते बंद करा.